सुमन, हेच व्हायला नको होतं. आज जे काही घडलं ना, ही फक्त सुरुवात आहे ग. अजून पण खूप काही वाईट घडू शकतं. माझ्यामुळं, माझ्या मुलीमुळं मालकांना त्रास होतोय, त्यांच्या जीवावर बेतलंय. आता आता मी माझी स्वामीनिष्ठा कशी सिद्ध करू? आणि सुमन, मी आपल्या पारूला तरी कशी चुकीची ठरवू? ती सुद्धा आपल्या मालकाचा जीव वाचवण्याकरताच करत होती ना. देवाने कुठल्या धर्म संकटात अडकवलं मला काही कळत नाहीये. आता या प्रसंगी मी काय काय करू काय करू काय करू? मग तुम्ही का स्वतःला दोष देताय? हो श्रीकांत सर, हे बघा, जे काही झालं त्यात पारूची किंवा तुमची सुद्धा काही चूक नव्हती. असं कसं? मला सांगा, परिस्थितीला आपण काय करू शकतो का? नाही करू शकत, पण श्रीकांत सर. या सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे की बाबांचा अटॅक माइल्ड होता. हो, होतील ते लवकर बरे. नाही नाही, त्यांनी बरं व्हायलाच पाहिजे. त्यांनी बरं. हा आदित्य नक्की कुठल्या मटेरियलने बनलाय? मॉन्स्टर आहे, मॉन्स्टर एक नंबरचा. त्याला एवढं पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जिवंतच आहे. ज्या रक्षा कवचमुळे तो वाचत होता, तो मंगळसूत्र तर मी डिस्ट्रॉय केलेलं ना. म्हणजे आदित्यने पुन्हा नवीन मंगळसूत्र पारूच्या गळ्यात घातलं की काय? आई, आई तू माझ्या खोलीत जाऊन आराम कर. मी आणि प्रीतम आम्ही आहोत इथेच. नाही, जोपर्यंत श्रीकांतला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि काही खाणारही नाहीये मी. देवा, मी जे काय बी केलं ते आदित्य सरांच्या भल्यासाठी केलं. श्रीकांत सरांना लवकर बरं कर, समजा व्यवस्थित होऊ दे. ऐक वहिनी, खरं तर मी थांबलं पाहिजे इथे दादासाहेबांसोबत, पण काय आहे ना, माझं डोकं माझी पाठ खूप दुखते. आणि काय आहे, या सगळ्या घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे ना, सो मला जागून नाही चालणार. दामिनी, तू जाऊन झोप. हेच म्हणत होते मी. गुड नाईट. श्रीकांत, बाबा, बरं वाटतंय का तुला आता? मला सांग, काय झालं होतं अचानक? म्हणजे असं कधीच बघितलं नाही मी तुला याआधी. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. तुम्ही सगळे जरा बाहेर जा. मला अहिल्यासोबत जरा महत्वाचं बोलायचं आहे. बाबा, हे बघ, बाहेर जा.
आदित्य, काय झालं? मी समजू शकते, तुला खूप काळजी वाटते. तुझं श्रीकांतवर किती प्रेम आहे मला माहितीये, पण डोंट वरी, तू बरा आहे आता. तू त्या पूजेच्या इथून कुठेतरी गायब झाला होतास, कदाचित म्हणून त्याला टेन्शन आलं असेल आणि हे सगळं झालं. मी बाबांना भेटून येऊ. जा. सावित्री, आवर आणि श्रीकांतसाठी लापशी बनवून घे. पारू, तू सुद्धा आवरून देवघर सजवायला घे. वय. आणि तुम्ही सगळे पण दमला असाल ना, जा आराम करा, आवरा. अहो तुम्ही बाबा, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे पारूवर. मला माहिती आहे सगळं खूप अचानक घडलं आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा. एक शब्दही नाही बोलायचं मला तुझ्याशी. काय काय दिशा, तू पण जागी होतीस का रात्रभर? येऊ सासू मॉम, मी आऊल आहे का रात्रभर जागी राहायला? एक मिनिट, मला किचन मध्ये असतो तो बाउल माहितीये. आऊल म्हणशील? तुम्ही कधी व्यवस्थित आरशात नाही बघितलंय? अगं, असं कसं? मी तर सतत आरशात बघत असते स्वतःला. जाऊ देत नाही सासू मॉम, तेवढे इम्पॉर्टंट नाहीये. मी झोपले होते काल रात्री, तुम्ही जागे होता? नाही, म्हणजे मी बसले होते दादासाहेबांजवळच, पण काय ना, ऐक, माझी पाठ अचानक दुखायलाच लागली अगं. मग वहिनींना माझी खूप दया आली. त्या मला म्हणाल्या, जा दामिनी, तू जाऊन आराम कर. मी म्हटलं, नको 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 नको, मी इथेच बसते. ऐकतच नव्हत्या. मला म्हणाल्या, नाही दामिनी, तू खूप काम करतेस, खूप कष्ट करतेस, त्यामुळे दुखत असेल पाठ, जा तू जाऊन आराम कर. मग मलाच असं वाटलं की हो, किती राबत असते मी या घरासाठी, म्हणून मी जाऊन झोपले बाई. पण मला सांग तू? मी पण ॲक्च्युली जागी राहणार होते. एक सासरे डॅड सोबत थांबून त्यांची सेवा करायची होती खरं तर मला, पण काय करणार, मला माझी झोपच कंट्रोल नाही होत, मग झोपून गेले मी. बरं केलंस. दामिनी मॅडम बोलवलं होतं? हो, काय आहे ना सावित्री, मगाशी मी खूप घाईघाईत खाल्लं, माझं पोट नाही भरलं नीट. तू एक काम कर ना, आता आमच्या दोघींसाठी काहीतरी फर्स्ट क्लास बनव. दिशा, सावित्री आता जे काही बनवेल ते पटकन खाऊन घे. काय सांगावं, दादासाहेबांना जास्त झालं, चुकून गेले तर आपल्याला काहीच खायला नाही मिळणार, उपाशी राहावं लागेल. काय बोलताय मॅडम? हे बघा, श्रीकांत सर शुद्धीवर आलेत आता. काय काय? वाव, ते शुद्धीवर आलेत या आनंदात मला खायचे. बरं, बनवते. दामिनी मॅडम, एक रिक्वेस्ट होती, थोड्या वेळानं खायचं बनवलं तर चालेल का? जरा देवाचे आभार म्हणून येते. ऐक नाही सावित्री, या घरात देवाचे आभार मानायला खूप सारे सर्वंट्स, खूप सारे लोक आहेत, है ना? तू तुझं काम कर, जास्तीचा शहाणपणा नको करू. हो. बावळट तर काय बनवून आणणार आहे काय माहिती. येऊ सासू मॉम, तुम्ही चिडचिड नका करू, आपण ते जे काही आणतील खायला त्यावर फोकस करूया. छान. मामा, तुम्ही काही बोलायच्या आधी ना माझं ऐकून.
देवा हे काय होऊन बसलं. आदित्य बाबांचा जीव वाचवायला गेलो तर श्रीकांत सरांच्या जीवावर बेतलं. अजून किती संकट माझ्या आणि माझ्या पारूच्या आयुष्यात येणार आहेत मला माहिती नाही. मारुती दादा हो ते बोला ना सावित्रीताई, काय काम होतं? मारुती दादा तुमच्या डोळ्यात पाणी. तुम्हाला तर माहितीये आपल्या श्रीकांत सरांना अचानक त्रास झाला. आपले मालक किती चांगले आहेत, नाही म्हणजे आपल्या नोकरांच्या सुख दुःखात ते कायम उभे असतात, मदतीला धावतात. पण आपल्या मालकांना असा त्रास झाला तर आपण नोकर म्हणून काहीच करू शकत नाही ना. तरी मी आपल्या श्रीकांत सरांना बरं वाटावं म्हणून देवाजवळ नवस पण बोललो. मारुती दादा मला वाटलंच होतं तुम्ही काळजी करत असणार, म्हणूनच तुम्हाला सांगायला आले. आपले श्रीकांत शुद्धीवर आलेत आता. काय सांगताय? हो बरे आहेत आता. मी आत्ता देवाचे आभार मानून आले. तुम्ही अगदी योग्य वेळेत येऊन योग्य बातमी दिलीत. मी पण आता आत देवापाशी जाऊन सागर ठेवतो. बरं येते मी. आता पैसे मोजतेच जरा. हे पैसे कोणी दिलेले? हा माझ्या जमिनीचा व्यवहार झाला. दुसरं भविष्य काय होतं? हा कुणाच्या तरी बहिणीचं लग्न झालंय की नाही माहित नाही, पण पैसे तरी मिळाले. आता तिसरा जास्त पैसे आहेत म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी मोठाच असणार. काय होतो हा असा प्रॉब्लेम होता जो आजपर्यंत मलाही सुटलेला नाही, शिक्षणाचा प्रॉब्लेम असो. आणि हा होता चौथा काय होता? चौथा प्रॉब्लेम काय होता रे? चौथा हा ती नोकरी मिळेल की नाही. बरोबर बरोबर बरोबर. आत्या भरपूर पैसे कमवलेस की. हो आहेत जरा जास्तच, पण काय आहे ना, ही माझी बिझनेस आयडिया होती. मी म्हटलं होतं ना, मी भविष्य सांगणार, लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि लोक विश्वास ठेवतात. अरे ती पैसे मिळतात आपल्याला. खरे खरे. आत्या पण ते माझा शेअर. हा तुझा शेअर. 2 नोटा एवढाच शेअर माझा. अगं आपलं ठरलं होतं ना 70% तुझे 30% माझे. मग आणि आत्या टू बी ऑनेस्ट बिझनेस करण्यामध्ये ना तुझ्यापेक्षा थोडासा एक्सपिरियन्स मला जास्त आहे. म्हणजे माझ्याकडे माणसं जोडण्याचं कसब आहे ना. मग आणि शिवाय मार्केटिंग पण केलं की नाही. मी ओरडत नव्हतो दामिनी माता की जय, दामिनी माता की जय. केवढी लोक गोळा झालेली. तू ओरडत होतास दामिनी माता की जय, दामिनी माता की जय. तेवढंच करत होतास तू. अरे अरे काय अरे हा म्हणजे ही विद्या माझी, भविष्य सांगणार मी, लोकांशी डील करणार मी, त्यांच्याशी खोटं बोलणार मी, ते माझ्यावर विश्वास ठेवणार. तुझं काय? हा फक्त दामिनी माता की जय झालं. एक मुद्दा बरोबर आहे तुझा, माणसं जोडावी लागतील मला बिझनेससाठी. मग मी त्याच्यात तुला मदत करू शकतो ना. देते तुझा 30%. थँक्यू आत्या. आता ही लक्ष्मी मी माझ्या लक्ष्मीला जाऊन देतो. ते तुम्ही काहीही करा, पण दादावर कुणी हल्ला केला ना ते मला कळलं पाहिजे. एवढ्या लोकांच्या गर्दीतून कसं काय उचललं हो त्याला? आणि तो नदीवर जाणार होता ना, मग जंगलात कसा काय गेला? आयडिया नाही म्हणजे काय? बघा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत, ते पण आत्ताच्या आत्ता. कळलं? प्रीतम तू काय करते रे इकडे? प्रीतम आय एम सॉरी. ही सॉरीची नाटकं आहेत ना, बंद करा दिशा. मंदिरात पूजा सुरू असताना तू कुठे होतीस? मी मंदिरातच होते. तू तू दोन्ही सासू मॉमना विचारावं तर. उलट तूच कुठेतरी गायब होतास. हे बघ प्रीत, मला ना आजही त्या प्रियाला तुझ्यासोबत बघितलं की खूप त्रास होतो.
तू प्लीज असं माझ्या नजरेआड नको जात जाऊस प्लीज. एवढंच जर प्रेम तू जात आहे ना, तुझ्या नवऱ्याला जाऊन दाखव जा. माझं नाव तो परितोष. अरे त्याची काही लायकी तरी आहे का? हा, माझा नवरा म्हणे. मला माहिती आहे तू खूप ट्राय केलंस त्याला माझ्या जवळ पाठवण्यासाठी, पण मी दिशा आहे हे विसरलाच बहुतेक तू. मी ना प्रीत त्याला माझ्या अंगाला टच सुद्धा नाही करून दिलं. का माहितीये? कारण मला फक्त आणि फक्त तूच हवायस. कॉन्फिडन्स आहे ना तुला स्वतःवर दिशा. तुझ्यासाठी आहे ना ती प्रिया आणि पारूच पुरेशा आहेत. पारू आणि प्रिया. अरे प्रीतम, तुझी बायको ती पावळट प्रिया, अरे ती इतकी साधी भोळी बिचारी आहे. तिला तू सोडून या जगात दुसरं कोणी दिसतच नाही. ती माझं काय बिघडवणार? हा, आणि दुसरी या घरची मोलकरीण ती बिंडोक पारू. तिची तर मीच अशी वाट लावणार आहे ना की ती त्या पुढे कोणाचंच काही वाकडं नाही करू शकणार. ही सगळी नाटकं बंद करा दिशा, तर पोलिसांच्या ताब्यात देईन मी तुला. बापरे, पोलीस? लाव ना फोन. लाव फोन पोलिसांना. पण त्यांना फोन करून तू काय बोलणार? हा, तुझ्याकडे पुरावा आहे काही माझ्या विरोधात? आत्ता काही पुरावा नाहीये माझ्याकडे तुझ्या विरुद्ध, पण ज्या दिवशी माझ्याकडे पुरावा असेल ना दिशा, त्या दिवशी तुला दाखवतो की मी कोण आहे. प्रीत, हे बघ नको ना असं रूढ बोलूस तू माझ्यासोबत. ती खरंच सुधारलीये. मी आधीसारखी वाईट नाही राहिले. मला ना माझ्या एक्स फियॉन्सी सोबत राहिलेला माझा संसार पुन्हा एकदा कंप्लीट करायचा आहे. दिशा, प्रिया, बरं झालं तू एकदम करेक्ट टाइमला आलीस इथे. बघ ना तुझा नवरा मी एकटी होते तर माझ्यासोबत कसा वागत होता. दिशा, बस करा तुझी नाटकं. मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे आणि तू कशी असते. तू जर का या जगातली शेवटची मुलगी जरी असतीस ना, तरी सुद्धा प्रीतमने तुझ्याकडे डोळे वर करून पण पाहिलं नसतं, ही माझी खात्री आहे. प्रीतम,